नमस्कार, मी दामोअण्णा इंगोले. फार काळ प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झालेली आहे. त्याची यादीसुद्धा जाहीर झाली. गावागावातल्या मोठं गाव असलं तर 20-25 लोकांना मिळालेली आहे. छोटं गाव असेल तर मोठं गाव असेल तर 100 लोकांना, छोटं गाव असेल तर 20-25 लोकांचे नावं त्या यादीमध्ये आलेली आहेत. दुसरी गोष्ट, हे जी यादी आलेली येतं या यादीमध्ये काही त्रुटी निर्माण झालेल्या आहेत. तर लोक आम्हाला फोन करायला लागले, शेतकरी फोन कॉल करायला लागले. त्रुटी काय आहेत तुम्हाला समजावून सांगतो. समजा एक शेतकरी म्हणून मी आहे शेतकरी, माझ्यावर 1 लाख रुपये कर्ज आहे आणि 1 लाख रुपये कर्ज आहे माझ्याकडे, त्याची रिसिप्ट आहे. आणि जेव्हा मी थंब लावायला जातो तेव्हा त्या 1 लाखाचे 1 लाख मला मिळायला पाहिजे, तर ते मला 80,000 रुपयेच मिळायला लागले. कोणाला 70,000 मिळायला लागले. एक शेतकरी असा होता त्याच्यावर 1,98,000 रुपये कर्ज आहे. त्या शेतकऱ्याने जेव्हा थंब लावला, म्हणजे बँकेत गेला तर 1,98,000 आणि थंब लावला तर त्याला 1,14,000 का 15,000 रुपये त्यांना कर्ज माफ झालेले. मग वरचे पैसे गेले कुठे? ही दुरुस्ती सरकारनं ताबडतोब केली पाहिजे. कारण याच्यात तुम्ही शेतकऱ्याला भुलवा लागले का? शेतकऱ्याला तुम्ही मूर्ख समजा लागले का? की वरचे पैसे पुन्हा शेतकऱ्यांनी भरायचे? मग तुम्ही 2 लाखाची कर्जमाफी जी म्हणा लागली ती भेटल कशी? अरे 1,98,000 कर्ज त्याच्यावर आहे, म्हणजे तो कर्जमाफीत बसलेला आहे 2 लाखाच्या, आणि त्यालाच कर्ज तुम्ही कमी द्यायला लागले पैसे. हे काही जमणार नाही. हा मुद्दा शेतकऱ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे. दुसरी गोष्ट, सरकारनं ताबडतोब याच्यात दुरुस्ती केली पाहिजे. कारण थंब लावल्याशिवाय शेतकऱ्याला रक्कम कळत नाही. थंब तर शेतकऱ्याला लावावं लागल, परंतु मग त्याची अमाऊंट जर कमी आली कर्जापेक्षा तर मग त्याच्यात दुरुस्ती होणार का? ही दुरुस्ती सरकारनं ताबडतोब केली पाहिजे. शेतकऱ्याला त्याचा जेवढी रक्कम आहे तेवढ्याला तेवढा लाभ मिळाला पाहिजे. अन्यथा मात्र सरकारच्या विरोधामध्ये आम्हाला पुन्हा शेतकऱ्याला घेऊन उभं राहावं लागेल, एवढं मात्र नक्की आहे. हा मुद्दा सरकारने ताबडतोब मार्गी लावला पाहिजे. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांना वाटते सरसकट कर्जमाफी हे काय? रेग्युलरवाल्या शेतकऱ्याला फक्त 50,000च येतं. त्यांची सुद्धा याद्या ताबडतोब निघल्या पाहिजे. नाहीतर या वर्षी काढतील ह्या, पुढच्या वर्षी काढतील, 2 वर्षानं त्या, 2029 आलं म्हणतील आमची कर्जमाफी झाली. हे काही जमणार नाही. शेतकऱ्याला सुद्धा विनंती आहे, लढ्याला समोर जावं लागेल तुम्हाला पण, आणि सरकारला पण माझी विनंती आहे, ज्या शेतकऱ्यावर 2 लाखाच्या आत 2 लाखापर्यंत कर्ज आहे त्याला तेवढं माफ झालं पाहिजे. अन्यथा मात्र मग जर कमी रक्कम देत असाल तर मात्र तुमच्या छाताडावर बसायला शेतकऱ्याला घेऊन आम्ही सोबत आहोत. हे मात्र सरकारने ध्यानात ठेवलं पाहिजे.